राणीसाहेब, बेदनूरचे राज्य आपल्या दक्षिणेस, विजयनगरच्या आदिलशाहीत जे नायक होते त्यातील एक शिवप्पा नायक याला एकदा शहाजी राजांनी अभय दिलं होतं. बेदनूर संस्थानाची स्थापना याने केली. सुपीक प्रदेश, मसाल्याचे पदार्थ, तांदूळ, चंदन, धूप यासारख्या व्यापारामुळे राज्य सधन आहे. शिवप्पाचा मुलगा सोमशेखर नायक अकाली मयत झाला. त्याची पत्नी राणी चेन्नम्मा घराण्यातील बसवप्पा नावाच्या मुलाला दत्तक घेऊन ती कारभार करते. राणी कारभाराची थोर मंगलकीर्ती आहे तिची. राणी चेन्नम्मा म्हणजे थोर शिवभक्तिणी, परम साध्वी, राजधुरंदर स्त्री, शुभलक्षणी, शुभप्रज्ञा, केळदी राज्य रक्षक, बेदनूर सम्राज्ञी. अगदी बसरूरच्या स्वारीत देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी बेदनूरकरांना अभय दिलं. शंभूराजांनी तर ऐन दुष्काळात बेदनूरकरांची भूक भागवली. कणक्या भरभरून धान्य पाठवलं. म्हणजे बेदनूरच्या मसलतीचा प्रश्न मिटला तर पंत. राणी चेन्नम्मा जरूर होकारच देतील. खात्रीने नाही सांगता येणार राणीसाहेब. बरोबर बोलतायत पंतमत. राणीसाहेब, त्या दरबारात तिमण्णा नावाचा मुख्य प्रधान आहे. पिढीजात कारभाराची सर्व सूत्र त्याच्या हाती आहे. धीमा आणि खोल स्वभाव आहे त्याचा. बेदनूरचा सर्व कारभार त्याच्या तंत्राने होतो. सगळे आदरी करतात त्याचा, अगदी राणी चेन्नम्मा देखील. पण तिमण्णाची नेमकी काय भावना आहे राणी चेन्नम्मा बद्दल? तिमण्णा कुठे आहे हो? राणीसाहेब, कोकण बंदरावरून हे व्यापारी आले म्हणतो. त्यांना परवाना हवाय म्हणतात व्यापार करायचा की हो. राणी साहेब, आम्ही गोकर्ण बंदरावरील व्यापारी बघा. तुमच्या राज्यातल्या मसाल्यांना गुजरात प्रांती लय मागणी आहे बघा. तेवढा तुमचा परवाना मिळावा. तिलात लय उपकार होतील की हो. राणीसाहेब, असा परवाना कसा द्यायचा म्हणतो की हो मी? कसं आहे, आमच्याकडे आमचे जुने व्यापारी आहेत, राज्याचे हितचिंतक आहेत. तेव्हा त्यांना डावलून असं करणं म्हणजे योग्य नाही वाटत की हो राणीसाहेब. जसं तिम्मण्णा म्हणतायत तसंच करा बघा. तिम्मण्णा केळदी राज्याचं कारभारी की हो.
आणखी किती दिवस बाईला मुजरा करत राहणार तिमन्ना? अरे तिमन्ना, तुझी पुरी हयात गेली रे या बाईला मुजरा करण्यात. राष्ट्रहितास्तव रे अधोरेश्वरा. राणीसाहेब शंकराजी पंत केळदीकडे रवाना झालेले आहेत. आपले तेज दौडीचे हेर देखील जीन कसून तयार आहेत. केळदीच्या चेन्नम्मा राणीसाहेबांना जो खलिता द्यायचा आहे त्याचा मजकूर सांगावा. आम्ही तो खलिता लिहून फासबंद करतो. नाही पंतामात्य, राणी चेन्नम्माला देण्याचा खलिता मी स्वतः मजकूर लिहून फास बंद केलाय. शेवटी एका बाईचं मन एक बाईच चांगल्या प्रकारे समजू शकते. थांबा पंतामात्य, राणी चेन्नम्माला या खलित्याबरोबर आणखी एक गोष्ट द्यायची आहे. गुणाजी, सगुणाला बोलवून आणा. राजे, निश्चितच मार्ग गवसेल अशी आशा आहे. विशाळगडाहून निरोप आहे. बेदनूर प्रांती आश्रय घ्यावा. राणी चेन्नम्मांकडे हो, संमती मिळाली आहे का? आपल्यालाच घ्यावी लागेल. पण मिळेल असं वाटतं? आपण पोखरत राहायचं पंत. कधी ना कधी भगदाड पडेलच, वाट मोकळी होईल. पण पोखरण्यासाठी माती तर भुसभुशीत हवी. काळ्या कातळासारखी निगरगट्ट मनं झाली आहेत इथल्या लोकांची. सह्याद्रीच्या काळ्या कातळाला धडक देणाऱ्यांनी ही भीती बाळगायचं कारण नाही पंत. पण बेदनूरमध्ये प्रवेश करायला फार कष्ट पडतील असं आम्हाला नाही वाटत. आमच्या आजे महाराजांचा त्यांच्याशी असणारा दोस्ताना, आमच्या आबासाहेबांनी त्यांच्यावर केलेले उपकार त्याची याद ठेवून बेदनूरवासी आपल्याला निश्चितच मदत करतील. आबासाहेबांनी त्या साऱ्यांना स्वतंत्र राजाचा सन्मान दिला. आपणही त्याच इतमामानं त्यांच्याशी व्यवहार करू. गरज पडली तर आर्जव करू. तर कोणाकडून नाही झालं तरी बेदनूरच्या राणी तरी आमच्यासाठी दरवाजा उघडायचं धाडस करतात का बघूया. पण राजे, शिक्का नाही, खलिता नाही, संपर्क तरी कसा साधायचा? पंत, राणींना समक्ष जाऊन भेटा. ते जास्त सोयीचं होईल. त्यांचा कल काय आहे तेही कळेल आणि दरबारातल्या इतर लोकांचाही अंदाज घ्या. खुणेसाठी आमची ही अंगठी सोबत न्या. ही अंगठी पाहून गत काळातील काही आठवणींना ठुसण्यात देता आल्या तर तसा अवश्य प्रयत्न करा. काय गे सगुने, काय ग हे? नजराना आहे. या बया बया बया, कसलं भरसरी पातळ आहे ग हे. नक्कीच कुठल्या तरी राणीसाठी असणार बघ. भरजरी असून काय उपयोग ग? सफेद ते सफेदच. अगं पण कुणासाठी ते तरी सांग की. नाही म्हणजे आपुलकी वाटती म्हणताना विचारते ग. वाटणारच ना व. बघ की, आपण गरीब आहोत, पर कुकवाची दौलत तरी आपल्या जवळ हाय. है ना. पर त्याला एक दुःखात असते. राणी साहेबांनी त्यांच्यासाठी न खलिता बी लिवलाय स्वतः. खलिता? वय, बाईचं मन बाईच जाणती ना व. म्हणजे असंच काय बाय राणी साहेबांनी खलित्यात लिवलंय म्हणूनच वाटलं. लय दुःखात असणार आहेत बघ त्या. अगं पर कोण? घे, हे सांगायचंच राहिलं. अगं ह्यो सारा ऐवज पाठवायचाय त्या. अगं ए सगुने, अरे राणी साहेब तिकडे ताट कळत बसल्या. हा, तू काय तर चराटवळी बसली. चल बिगी ना. जाते जाते. ओ भीमाबाई, काय वै तिकडे बाजूला जा. हे? नेमकं काय सांगायचं तेच विसरून गेली.
इदवा राणीसाठी नजराना कुणासाठी असेल बरं? येसुबाईंसाठी? ही खबर पोचवायलाच हवी आलमगिरी साहेबांनी. अय्यो हो ना तुम्ही, हं? आणि काय करून राहिले? काम सुरू व्हायच्या आधीच लाच देऊन राहिले तुम्ही, हं? चला चालू पडा इकडून. नाही, चुकी झाली कारभारी, खरंच चुकी झाली. अहो पण ही खरं तर लाच नाहीच आहे. अहो तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांना नजराणा देतो आम्ही. ते नजराणं बिजराणं सोडावं. आमच्या कामाचं असेल तर बोला, आणि राज्याच्या हिताचं असेल तरच काम होईल. कारण शिवाप्पा नायकानं समजी जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकलेली आहे, तेव्हा तडजोड व्हायची नाही. सौदागर आहोत आम्ही आमच्या स्वराज्यातले. अहो तुमच्या राज्यातल्या धूप चंदनाची कीर्ती आमच्या स्वराज्यात फार. त्यामुळे व्यापारासाठी तुमच्या राणी साहेबांची भेट घ्यायची होती. कोणचं स्वराज्य म्हणायचं बाप्पा? हं? संपलं, सगळं संपलं आता. अहो शहाजी राजे असताना काय दबदबा होता त्यांचा. शिवाजी महाराजांनी आमचं रक्षण केलं आणि संभाजी राजांनी तर आम्हाला दुष्काळात मदत केली. काय राजे होते. तुम्ही तुमच्या स्वराज्यात बघा, राम नाही राहिला होता. हं? कसा नाही राहिला राम? अहो म्हणजे स्वराज्याचा राजाराम महाराज आहे ते जीवाच्या करारावर रयत राखते. आणि आम्ही असं ऐकलंय की ताराराणी साहेब तर विजयवानी तळपते. तुम्ही काय सांगताय राम नाही राहिला म्हणून? आणि आम्ही तर ऐकलं ते राजा राम पळून गेलं की हो. हं? ताराराणी बाई माणूस, त्यांचा कारभार म्हणजे चूल आणि मूल. बाई माणसाचं काम नाही वय होते. बाई माणूस टिकतच नाही ना इकडे. नाही पण तरी सुद्धा आम्हा व्यापाऱ्यांच्या कल्याणासाठी राणी साहेबांची भेट घालून द्यावीच कारभारी. कारभारी फरमान आलं की हो 5-6चं तुमच्या नावानं. मोठं काम आलंय हो. हं? राज्याच्या हिताचं राणी साहेबांना खबर द्यायला हवी. कारभारी आता निघालाच आहात राणी साहेबांकडे, तर आमच्या भेटीचंही बघा. आता कसं बोललात आमच्या कामाचं बघा. हं? चला की. शहजादी, भीमा से खबर आई है कि उस तारा ने येसुबाई के लिए सफेद साड़ी और छोटे साहू के लिए सिरपोश भेजा है. क्या कहते हैं मराठी उसे? फेटा कहते हैं उसे यहाँ की जुबान में अब्बूजान. हाँ हाँ, फेटा फेटा, वही वो भेजा है. साथ में खुफिया खलीता भी भेजा है. लेकिन अब्बूजान हमें इसमें किसी साजिश का अंदाजा हो रहा है. यूं अचानक तोहफे भेजना, खुफिया खलीते भेजना, इसमें यकीनन कोई तो साजिश पनप रही है अब्बूजान. बिल्कुल बिल्कुल शहजादी, हमारा तजुर्बा भी यही कहता है. इसलिए आप होशियारी बरत कर येसुबाई के खेमे पर नजर रखिए. जुबान पर मिस्री शहद घोल कर उनसे मीठी मीठी बातें कीजिए. मीठी बातों से ये मरट्ठे पिघल जाते हैं. और वैसे भी एक जनाना के मन की गहरी से गहरी बात सिर्फ एक जनाना ही तो पढ़ सकती है. हम कोशिश तो जरूर करेंगे अब्बूजान, लेकिन ये मरहट्टा जनाना बड़ा ही सख्त होता है.
फिर भी हम कोशिश करेंगे। बादब्बा मुलाइजा फरमाने बादशाह रानी चन्नम्मा वालिदे बेदनूर, आपको इस फरमान के जरिए फरमाया जाता है कि हमारे दुश्मन राजाराम को अगर आपने पनाह दी तो आपको भी सल्तनत की दुश्मन समझकर नेस्तनाबूद किया जाएगा। मां बदौलत के हुक्म की तामील हो। शिव शिव शिव। शिवाजी महाराजांच्या मुलावर ही काय वेळ आली आहे बघा। एवढ्या पराक्रमी राजाचा मुलगा संकटात किओ सापडला। घाई करू नका हो सहानुभूतीची। काय आहे, सध्या त्या औरंगजेबाला दुखावणे आपल्याला परवडणार नाही, त्यामुळे या विषयावर आपण नंतर विचार करू। तुमचं काम काय ते लवकर पटकन सांगा की हो। नाही म्हणजे राणी साहेब, मराठा राणी तारा राणी साहेबाकडून वकील आलाय बघा। या भगव्याची आठवण बघा जुनी। आमच्या सासऱ्यांच्या मदतीला हाच भगवा फडकवत शहाजी राजे दौडत आले होते। शिवाजी महाराजांनी तर आमचं राज्य तारलं बघा कारवार मोहिमेत। शंभू राजांनी तर दुष्काळात आमची रयत वाचवली बघा। राणी साहेब, ताराराणी साहेबांकडून हा विनंती संदेश। तुम्ही जुनी ओळख ठेवलीत, आम्हास धन्य वाटले। हा खलिता। सकल गुणमंडित परमसाध्वी राजमान्य शिवश्री गंगा भागीरथी सम राणी चेन्नम्मा यास छत्रपती राजाराम सौभाग्यवती ताराराणी विज्ञापने नमस्कार। राणी साहेब, आमच्या मुलकी मोगलांचा उच्छाद उदंड झाला। सद्यस्थितीत स्वराज्यात सुरक्षित अशी जागा नाही। खासा औरंगजेब राजांच्या मागावर आहे। स्वराज्याचे आणि आमचे सौभाग्य संकटात आहे। राजांना सुरक्षित ठेवणे आहे तरच स्वराज्य रक्षण होईल। आपल्या राज्याचा आणि आमचा स्नेह खूप जुना आहे, तरी राजाराम राजांना आपल्या मुलकात आश्रय देण्याचे करावे। आपल्याकडून आम्हाला फार अपेक्षा आहे। अडल्या प्रसंगाला सहाय्य करावे। राणी साहेब, आपली ख्याती पुण्यकर्माची सबब आम्हास मदत करणे। एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला घातलेली ही साथ समजावी। बहुत काय लिहिणे लोभ असावा, मर्यादेयम विराजते। राणी साहेब, राजा रामास आश्रय म्हणजे संकटास निमंत्रण की हो। छे छे छे, ते होणे नाही। राणी साहेब, साध्वी म्हणून आपण ताराराणी साहेबांचं दुःख जाणताच। आमची आपणास विनंती आहे की आपण खलिता पुन्हा वाचावा। तुमचा आणि भोसले घराण्याचा ऋणानुबंध जुनाच आहे, म्हणूनच आम्ही अघोरेश्वरा,
राज्याचं हित महत्वाचं आहे. आणि तो निर्णय झालाय बघा. पंत, आम्हाला विचार करायला थोडा वेळ द्या बघा. असा घाईघाईने निर्णय होत नसतो की ओ. शिव शिव शिव. विचार करून नकारच मिळतोय बघा. लिहून घ्या. बसा विचार करत. गोरेश्वरा, पंतामात्य, बेदनूरहून राणी चिन्नामाची काही खबर बात? अद्याप काही खबर बात नाही राणीसाहेब.